एकत्र बसून टाइमपास काय करायचं, रील बनवूया आता उगाच. बरं, आम्ही रील बनवायला भेटणारे लोक होत. हा एक्झॅक्टली, आम्ही वेळ काढून भेटलो की नाही हे बनवायचंय आज. बरं, ज्या मैत्रिणीला मी पहिल्यांदा प्रेमात पडलो ते सांगितलं मिताली बरोबर, की रिलेशनशिप होती, आता लग्न करतोय वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मी हिच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. की नाही आज भांडण झालं वगैरे, हे सगळं शेअर केलेलं आहे. आता मी हिला किस करायचं आहे. अरे काय चाललंय. आणि मी खरंच सांगतो, पहिल्यांदा जेव्हा आम्ही म्हणजे आम्ही आमचा किसिंग सीन केला, इट वॉज अ फेल्ड अटेम्प्ट. म्हणजे फेल, की ह्या दोघांनी करूच नाही खरं तर उभ्या जन्मात कधीच. मी आणि तो आधीपासून सगळा चांगलं प्रवास. अभिनय करायचे, आधीपासून चांगले कपडे घालायचे. माझी फिल्म हिट झाल्यावर लोकांनी ते नोटीस केलं. बरं, सईबद्दल तिची एका वाक्यात सईला डिफाईन करायचंय, कसं करशील? बोल्ड, बिंदास, ब्युटिफुल सोडून काही. नमस्कार, मी रसिका शिंदे, मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला भेटायला असे 2 अवली कलाकार आणलेत की ज्यांची ऑफ स्क्रीन केमिस्ट्री खरं तर कशी आहे ही आपण सोशल मीडियावर पाहतो, पण ऑन स्क्रीन केमिस्ट्री आणि ती पण ॲज अ लीड कपल म्हणून पहिल्यांदा हे दोघे पण श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटातून आपल्याला भेटायला येतात. अशी बोल्ड, ब्युटिफुल आणि बिंदास अशी सई ताम्हणकर आणि चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर. नव्या वर्षाची सुरुवात खरं तर खूप छान झाली आहे. एक वेगळ्या भूमिकेत आणि असं फार असं भारी काहीतरी तू घेऊन येतेस. आणि ऑन स्क्रीन पहिल्यांदा सिद्धासोबत तू ॲज अ कपल म्हणून, कारण याआधी चित्रपट केलेत, पण एक कपल म्हणून त्याच्याबरोबर मैत्री आहे, पण ती त्या चित्रपटातून ती लोकांपर्यंत पोहोचवणं. तर तुझ्या त्या कॅरेक्टरबद्दल आधी मला ऐकून घ्यायला आवडेल की काय, आणि ह्याच्यासोबत काम करतानाचा अनुभव कसा होता, आणि आय एम शुअर किस्से नक्कीच असतील. तर श्रीदेवी प्रसन्नमध्ये मी श्रीदेवी भोसलेची भूमिका करते. ती एका कॉलेजमध्ये शिकवते. ती वेंगुर्ल्याची आहे. कॉस्मो सिटीचा आणि तिचा फारसा संबंध नाही आहे. तिचं एक पेट आहे जिचं नाव स्वाती आहे, आणि ती एक म्हैस आहे, आणि ती तिच्याशी बोलते. म्हणजे आपण आपल्या पेटशी कसं बोलतो, कॅट किंवा डॉग, तर तिचा आणि स्वातीचा संवाद कायम आहे. म्हणजे थ्रू आउट द फिल्म तुम्हाला दिसेल. म्हणजे इतकं आहे की ती असं म्हणते की स्वातीने अप्रूव्ह केला मुलगा तरच त्याला मी पसंत करेन. सो त्यांचं एक खूप इंटरेस्टिंग रिलेशनशिप आहे. मला सगळ्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की जेव्हा 2 गहिरे घट्ट मित्र कपल म्हणून त्यांना केमिस्ट्री रंगवायची असते, इट इज व्हेरी डिफिकल्ट. आम्हाला म्हणजे आमचा एक सीन आहे, ट्रेलरमध्ये पण तुम्हाला दिसेल की देर इज अ किसिंग सीन. त्या त्या सीनच्या दिवशी आम्ही दोघे इतके नर्वस होतो की आम्हाला काही सुचतच नव्हतं. मग आम्ही शेवटी ठरवलं की आता आपण काहीच ह्याच्याबद्दल बोलायचं नाही, डिस्कस करायचं नाही, डायरेक्ट जाऊन सीन करायचा. मग आम्ही काहीतरी वायफळ काहीतरी व्हिडिओज बघत बस, कुठले तरी कॉमेडीज काहीतरी स्किट्स बघत. करत बसलो होतो आम्ही. मलाही म्हणायचं नव्हतं पण ठीक आहे. तर आम्ही क्रिंज वॉच करत आमचं मन आम्ही डायव्हर्ट केलं. पण इट इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे म्हणजे आता काय सांगू, सिद्ध्या माझा यार आहे आणि त्याच्याबरोबर असे सीन्स म्हणजे मला कळतच नव्हतं की कसं वागायचंय. पण वन्स इट हॅपन्ड, आम्ही दोघेही काय म्हणूया, तो रिलीफ काइंड ऑफ एकदम म्हणजे एकदमच खूपच मजा आली. आणि काय मला खूप वर्षांनी आम्ही एकत्र काम करतोय परत. त्याच्यामुळे असं वाटतं की इतक्या काळानंतर माणूसही बदलतो, त्यातला ॲक्टरही बदलतो, आणि ते चांगले चांगले बदल मी सिद्धार्थमध्ये बघितले आणि मला मजा आली. तू तर सुटलायस, म्हणजे जिम्माटू, ओले आले आणि आता श्रीदेवी प्रसन्न. होय. तुझं या चित्रपटातलं कॅरेक्टर कसं आहे, आणि जसं हिने सांगितलं की एक मित्र म्हणून काम करताना किती डिफिकल्ट होतं, ऑब्व्हियसली मजा येते पण डिफिकल्ट होतं. तर तुझं सई सोबत, कारण क्लासमेट मध्ये एक ऑल टुगेदर सिद्ध्या पण वेगळा होता आणि तूही वेगळी होती, आणि आता हे वेगळं प्रकरण, तर काय अनुभव होता? पहिले प्रसन्न बद्दल सांगतो. मी प्रसन्न भूमिका साकारतोय. लग्नाच्या वयाचा झालेला असताना मुलगी कशी हवी आहे असं एखाद्या कन्फ्युज्ड माणसाला विचारलं तर त्याच्याकडे उत्तरं तयार असतील, पण ती प्रत्येक वेळेला तो माणूस वेगळं उत्तर देत असेल. की नाही मला अशी मुलगी हवी, नाही खरं तर तशी हवी, नाही मला वाटतं अशीच बेटर आहे. अत्यंत कन्फ्युज्ड, की माहीतच नाहीये की काय हवंय. एवढं माहिती आहे की प्रेम हवंय,
पण अरेंज मॅरेजही करायचंय, पण प्रेमातही पडायचंय. पण मग आता ते कसं पडायचं? कारण जी समोर आली आहे तिच्याबद्दल प्रेम वाटत नाहीये, पण दिसायला तर छान आहे आणि मुलगी योग्य आहे. मग नंतर जी अयोग्य मुलगी समोर आली आहे तिच्याच बद्दल प्रेम वाटू लागलंय, पण ती मुलगी असं एक कन्फ्युजिंग वातावरण त्याचं पूर्णपणे. म्हणजे ही सिच्युएशन नाहीये त्याची, ही त्याची काय म्हणू, हा स्वभावच आहे, ही लाईफस्टाईल आहे त्याची. सो त्याला कळतच नाहीये की आपण खरं तर प्रेमाच्या कुणाच्या प्रेमात पडायचंय आणि खरंच प्रेम काय आहे हे याचं उत्तरच सापडलेलं नाहीये, पण करायचंय नक्की. असा एक कन्फ्युज्ड प्रसन्न आहे. आणि मला मला असं फार वाटलेलं की मी आता सई बरोबर काम करेन ते इट विल बी अ काय केक वॉक. 2 कारण आहे. एक केक वॉक मला यासाठी वाटलेलं की सई आहे यार, रोज भेटतो आपण तिला, पण अचानक एक रोमॅन्टिक डोळ्यात डोळे घालून असं हात धरून वगैरे, तर मी म्हटलं थांब, हे हे जमत नाहीये. हे आपण केक बिक फासलेत तोंडाला एकमेकांच्या. आणि आमचा डिरेक्टर येऊन सांगायचा, मित्र नाही प्रेम प्रेम, मित्र नाही प्रेम प्रेम. तर आपण केक फासलेले आहेत तोंडाला, आपण अत्यंत घाणेरडे विनोद केलेले आहेत, आता डोळ्यात डोळे घालून नाही, मला ते तू या केक सगळ्यात- म्हटल्यावर मला तो आता रिसेंट जो व्हिडिओ होता ना तो तुझा मितालीचा, हे सगळं केलेलं आहे आम्ही, हे सगळं केलेलं आहे. एकत्र बसून टाइमपास काय करायचं, रील बनवूया आता उगाच. बरं, आम्ही रील बनवायला भेटणारे लोक होत. हा एक्झॅक्टली, आम्ही वेळ काढून भेटलो की नाही हे बनवायचंय आज. ही हिच्या मीटिंगवरनं लवकर फ्री झाली, मी पण कुठनं तरी होतो ते मी लवकर फ्री जाऊन तर हे सगळी परिस्थिती असताना ज्या मैत्रिणीला मी पहिल्यांदा प्रेमात पडलो ते सांगितलं मिताली बरोबर, की रिलेशनशिप होती, आता लग्न करतोय वगैरे, या सगळ्या गोष्टी मी हिच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. की नाही आज भांडण झालं वगैरे, हे सगळं शेअर केलेलं आहे. आता मी हिला किस करायचं आहे, अरे काय चाललंय. आणि मी खरंच सांगतो, पहिल्यांदा जेव्हा आम्ही म्हणजे आम्ही आमचा किसिंग सीन केला, इट वॉज अ फेल्ड अटेम्प्ट. म्हणजे फेल, की ह्या दोघांनी करूच नाही खरं तर उभ्या जन्मात कधीच. नंतर हळूहळू, बट ऑब्व्हियसली जी प्रोफेशनॅलिटी आहे ती जेव्हा 100ला गेली, जी 10ला होती सुरुवातीला, ती जेव्हा 100ला गेली तेव्हा इट वॉज अ बँग ऑन. आणि तुम्हाला सिनेमा बघताना मी हे प्रॉमिस करतो, हे दोघं खूप जवळचे मित्र आहेत असं तुम्हाला अजिबात वाटणार नाही. हे पहिल्यांदा भेटलेत आणि ते अखंड प्रेमात पडू पाहतायत असंच तुम्हाला वाटेल. नक्कीच एक कलाकार म्हणूनही तुम्हा दोघांना ती पावती असेल की आपली मैत्री आणि प्रोफेशन हे दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवल्या. बरं सई, तुझ्याकडे मला यायचंय की 2008 सुभाष घई यांच्या ब्लॅक अँड व्हाईट फिल्ममधून तुझं हिंदीत पदार्पण झाले आणि सेम इयरमध्ये सनई चौघडे चित्रपटातून मराठीत पदार्पण. एकाच वेळेस मराठी आणि हिंदीत पण तुझा डेब्यू झालेला. तो अनुभव कसा होता, ती फिलिंग काय होती? आणि सनई चौघडे या चित्रपटाचा विषय पण लग्न आणि त्याभोवती फिरणारी गोष्ट होती. आणि इतक्या वर्षानंतर श्रीदेवी प्रसन्नमध्ये पण लग्न हा मध्यस्थी धागा आहे आणि त्याच्या भोवती गोष्ट फिरते. तर याकडे कलाकार म्हणून कसं पाहते, म्हणजे तेव्हा आणि पुन्हा एवढ्या वर्षांनी, ऑब्व्हियसली एक सई तू अभिनेत्री म्हणून पण एवढ्या वर्षात खूप बदललीस. सो तेव्हाची तुझी त्या विषयाकडे बघण्याची ती मॅच्युरिटी आणि आत्ता तुझी त्या विषयाकडे बघण्याची मॅच्युरिटी, यात काय फरक झाला? मला नेहमी असं वाटतं की सनई चौघडे हा काळाच्या पुढचा सिनेमा होता. आणि तू म्हणालीस की काय फिलिंग होतं तेव्हा, तर फॉर्च्युनेटली काहीच फिलिंग नव्हतं, कारण पाटी कोरी होती. त्यामुळे काय एक्सपेक्ट करावं किंवा काय अपेक्षा ठेवाव्यात किंवा कसं फील करावं ह्याची काहीच आयडिया नव्हती. त्याच्यामुळे सगळंच नवीन होतं माझ्यासाठी. पण आता इतके वर्ष काम केल्यानंतर आपला सिनेमा चालावा, आपला सिनेमा पाहायला प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी त्यांनी करावी, ह्या सगळ्या अपेक्षांचं ओझं नक्कीच आहे आत्ता. आणि लग्न जरी मध्यवर्ती संकल्पना असली तरी खूपच वेगळे अत्यंत भिन्न विषय आहेत दोन्ही. कॅरेक्टर्स भिन्न आहेत. मग त्या अर्थाने मला असं वाटेल की सनई चौघडेमधली सई खरंच विचारांनी बोल्ड होती, विचारांनी खूप प्रोग्रेसिव्ह होती. तेवढी श्रीदेवी आहे का नाही मला माहीत नाही. पण हो, मला मजा येते की म्हणजे गाभा तोच आहे, पण त्याच्यावरती एकदमच भिन्न सिनेमे मला करायला मिळतात. सांगली
ची तू मूळ आहेस, तर सांगलीवरून तुझा मुंबई पुण्याचा प्रवास अभिनयाचा सुरू झाला. सांगली ते मुंबई, पुणे नाही. अच्छा, पुणे नाही, नो स्टॉप, डायरेक्ट सांगली ते फ्लाईट. मुंबई. येस. मग प्रवास कसा होता तो, आणि तो स्ट्रगलिंग पिरियड जो तुझा होता, स्ट्रगलिंग पिरियड तो कसा होता, आणि आता जेव्हा तू त्या स्ट्रगलिंग ऍक्ट्रेस किंवा नवोदित कलाकारांना जेव्हा बघतेस तेव्हा त्यांच्याकडे बघून काय वाटतं? म्हणजे खूप चेंज झालाय. म्हणजे आपला काळ, म्हणजे तुझा काळ हा फार वेगळा होता, पण आता खूप टेक्नॉलॉजी आली आहे, खूप वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या तुमच्या क्षेत्रात पण बदलल्यात, कनेक्शन्स वाढलेत. सो त्याबद्दल एक तुला काय वाटतं? मला असं वाटतं की आधी कॉम्पिटिशन एवढी सिरियसली किंवा घेतली नाही जायची, किंवा एवढी कट थ्रोट कॉम्पिटिशन नव्हती. आता ती आहे, विच इज आय टेक इट व्हेरी पॉझिटिव्हली. त्याच्यानंतर मला असं वाटतं की स्वतःवरती काम करणं, अपिअरन्सवरती काम करणं, हे खूप लोक आता खूप कॉन्शियस झालेत. मला असं वाटतं की ह्या प्रोफेशनसाठी ते खूप गरजेचं होतं, आणि ते बदल घडलेले आहेत ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. आणि मला असं वाटतं की आत्ताची लोक खूपच क्लॅरिटी आहे त्यांना, म्हणजे ते नो वॉट दे वॉन्ट. म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा 1 डे ॲट अ टाईम ह्या ॲटिट्यूडनीच मी माझं आयुष्य आणि माझं करिअर जगत होते. त्यामुळे छान वाटतं की हा बदल पण आहे. नवीन म्हणजे 80sचे आहोत आम्ही, त्याच्यामुळे आम्ही दोन्ही बघितलेत. आम्ही कॅसेट प्लेअर पण बघितलाय, आणि आम्ही आता स्पॉटिफाय किंवा असे ॲप्स, म्युझिक ॲप्स पण आम्ही बघितलेत. त्याच्यामुळे इट्स वंडरफुल टू विटनेस दोन्ही जग. तुम्हा दोघांना पण प्रश्न असा आहे की दोघांनी तुमचं जे कॅरेक्टर आहे, श्रीदेवी आणि प्रसन्न, तर ते कॅरेक्टर आणि ॲज अ सई आणि सिद्धार्थ म्हणून काही सिमिलॅरिटीज आहेत, किंवा कसा कधी विचार केला की अरे हे या कॅरेक्टरमध्ये मी आहे असा, किंवा मी आहे अशी? प्रसन्न हा कन्फ्युज्ड आहे, जो तू आहे, आणि मी कन्फ्यूज करणारा आहे. माझ्यामुळे समोरचा कन्फ्यूज होऊ शकतो की याचं काय आहे नक्की. पण सिमिलॅरिटीज काही काही विषयांबाबतीत आहेत. म्हणजे जसं प्रसन्नला लग्नाबाबतीत कन्फ्युजन आहे, तसं मला सुरुवातीला प्रेमाबाबतीत कन्फ्युजन होतं. लग्नाबाबतीत फारच ठाम होतो मी, पण प्रेमाबाबतीत जरा कन्फ्युजन होतं की काय, म्हणजे नक्की काय हवं आहे आपल्याला, एक्झॅक्टली काय पाहतोय आपण, काय कोण हवंय, ते सगळं असं जरा त्या डिटेलमध्ये न जाता मला वाटतं मी फक्त गाभा सांगतोय आणि तुला सईचं असं झालं की मी बोलू का नको, मला सगळं कळतंय, की मला थांबवू पाहते बोलणं की बास 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 एवढं बोलशील अजून काहीतरी. तू काय सांग. आणि मला तुला हा पण प्रश्न होता की लग्नाबद्दल किंवा एक रिलेशनशिप बद्दल तुझा टेक काय आहे? श्रीदेवी आणि सईमध्ये काही सिमिलॅरिटी आहे असं मला नाही वाटत. श्रीदेवीचा चांगुलपणा हीच एक काय सिमिलॅरिटी असू शकेल, पण अदरवाईज श्रीदेवीचे आणि सईचे थॉट्स पूर्णपणे वेगळे आहेत. रिलेशनशिपबद्दल काय टेक आहे? मला असं वाटतं की इट इज एव्हरी डे वर्क. कुठलंही रिलेशनशिप, मग ते तुमची तयारी असेल करायची तरच त्याच्यात घुसावं, नाहीतर घुसू नये. आणि ॲट द सेम टाईम मला असंही वाटतं की एखाद्या कपलचं पटत नसेल, म्हणजे खूपच मन मारून रोज गोष्टी चालल्यात, तर त्यांनी वेगळंही व्हावं. म्हणजे मला असं वाटतं की इंडिव्हिज्युअलिटी आणि फ्रीडम आणि हॅपीनेस ह्या तिन्ही गोष्टींचा राईट सगळ्या माणसांना आहे, इक्वल राईट आहे. तर तो प्रत्येकाने अनुभवावा असं मला वाटतं. बरं सिद्धार्थ, तुझ्याकडे आहे. दोघांनाही काही कॉमन प्रश्न आहेत की ॲज वी सेड फ्रेंड्स आहात, ओके, तर एक असतं ना की आपल्या फ्रेंडचा एखादा किस्सा, म्हणजे फॉर एक्झाम्पल सईचा एखादा किस्सा किंवा सईची एखादी सवय ही नाही माहिती कोणाला, पण एक मित्र म्हणून ऑब्व्हियसली तुला माहिती असेल, तर असं तुला काही सांगायची आहे तर कोणती सांगशील? आणि सेम तुला की सिद्धार्थची अशी कोणती सवय किंवा काहीही पोलखोल? बापरे, काय हा प्रश्न जेव्हा आला तेव्हा जी लिस्ट डोळ्यासमोरनं गेली, कुठे थांबू असं झालं असेल ना. त्याच्या एडिटिंग मध्ये मी आत्ताही मनातल्या मनात एडिट करतोय, आणि आता सांगण्याजोगी लिस्ट ही छोटी छोटी होऊ लागली आहे हळूहळू. थोडी थोडी अजून झाली. सईचं ठरलंय, मी तू सुरू कर, मी तोपर्यंत एडिट कर दो. सटल नोटवर येतो. मला सिद्धार्थची एक गोष्ट आवडणारी किंवा किस्सा असं म्हणता येणार नाही, पण
हां, आहे किस्सा. आम्ही एकदा ना एका क्रूजवरती एका वॉर्ड फंक्शनसाठी इंडियाच्या बाहेर गेलो होतो आणि ते इट वॉज सो ह्यूज की कोणाला शोधायचं असेल तर त्यांना शोधायला 1.5 तास लागायचा. आणि आमचा काहीतरी प्लॅन ठरला होता आणि मी जाऊन झोपले. मला खूप झोप येत होती. तर हा पाऊण तास चालत कुठनं तरी शोधत मला त्याला डाऊट आला की काहीतरी दाल में काला आहे, कुठे गायब झाली असं काहीतरी त्याला वाटलं. पण त्याचा पचका झाला कारण मी माझ्या रूममध्ये झोपले होते. त्यामुळे असा एक किस्सा आहे की तो खूप म्हणजे अर्धा पाऊण तास शोधत हा आणि सोनाली आमची मैत्रीण आले होते मला. पण मला हा लोकांना एकत्र आणतो खूप. ती क्वालिटी सिद्धार्थची मला खूप आवडते की ही ऑलवेज ब्रिंग्स पीपल टुगेदर अँड ही इज द लाईफ ऑफ द पार्टी. सो स्वीट. हिनं चांगलंच सांगितलं. म्हणजे मग त्याने आता मला चांगल्या गोष्टी शोधायला लागतात. नाही त्या पण त्या मी आता उघडल्याच नव्हत्या. ते पुस्तकच बाजूला ठेवलं होतं मी आता वाईट. तू जे पुस्तक उघडलं ते सांग. काही बापरे. हरकत नाही. सई बरोबर जर का डिनर डेट म्हणा किंवा घरी भेटणं म्हणा किंवा पार्टी म्हणा, हे तुम्ही प्लॅन केलं असेल आठवड्यापूर्वी, तर रोज तिला सांग. त्याचा अपडेट घेणं हे गरजेचं आहे. आणि जेव्हा तो दिवस उगवतो, एस्पेशली तो दिवस, तेव्हा सकाळी 10 वाजता, दुपारी 2ला, संध्याकाळी 7ला फोन करून कन्फर्मेशन घेणं खूप महत्वाचं आहे. कारण कपडे घालून आपण निघायच्या तयारीत असताना ती हे सांगू शकते, सॉरी माझ्या डोक्यातनं गेलं, मी दुसऱ्या कोणाला तरी वेळ दिली होती मीटिंगची. मी म्हटलं अच्छा, मग मी दुसरीकडे गेलो जेवायला एकटाच. असं ही तिची बारीक सवय म्हणजे आहे. बऱ्याचदा झालंय का तो ज्या त्या आत्मीयतेने तो मी सांगतोय विसरभोळी आहे असं होतं माझ्या हातून. मग ती मान्य करते. हा. आणि आता चांगलं मला सांगावं लागणार आहे, नो डाऊट. सो चांगली सवय एवढीच आहे की ती माझी खूप जवळची माझ्यासाठी मी सांगतो, इतरांसाठी ती हे करत असेल की नाही मला माहीत नाही, पण ती माझी खूप जवळची मैत्रीण असल्यामुळे मला कायमस्वरूपी, म्हणजे ही मला माहिती आहे की फक्त तिच्याबरोबर काम करतानाच नाही तर ओव्हरऑलच आयुष्यामध्ये मी जर का हवेत गेलो किंवा डोक्यात हवा जाणं वगैरे हा जो प्रकार आहे, जो घडण्याची दाट शक्यता असते पदोपदी, हे जर का होत असेल तर एकच व्यक्ती आहे जी मला जमिनीवर अलगद नाही, थोबाडून जमिनीवर फेकेल की बास, आता खूप उडलात हवेमध्ये, आता लिटरल लायकीवर या. हो, हे स्पष्टपणे कोणीतरी सांगणारं माझ्या आयुष्यात आहे, हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि त्यासाठी मला तिला रोज भेटायची गरज नाही. आम्ही कधी 3 महिन्यांनी भेटतो, कधी 6 महिन्यांनी भेटतो, पण मला असं वाटतं मी कायमच त्यामुळे, आणि कधी कधी तर तिच्यासाठी सुद्धा मी ग्राउंडेड राहतो. सो हे झालं चांगलं. हे झालं चांगलं. बरं सई, तुझ्याकडे असं होतं की तुझा जो प्रवास होता तो तुझा जो ड्रास्टिक चेंज होता, वी कॅन से, तो जितकं तुझ्या जवळच्या लोकांनी पाहिलाय, अनुभवलाय, तो प्रेक्षकांनी पण पाहिलाय. तर या सगळ्या एका पिरियडमध्ये लक्षात राहणारी कोणती कॉम्प्लिमेंट आहे? ड्रास्टिक चेंज इन व्हॉट सेन्स? तुझा अभिनय, तू स्वतःला केलेलं ग्रूम. मी आधीपासून चांगलं अभिनय करायचे, आधीपासून चांगले कपडे घालायचे. माझी फिल्म हिट झाल्यावर लोकांनी ते नोटीस केलं. सो आय हॅवंट रिली चेंज्ड. मी कॉलेजपासूनच आय एम अ फॅशनेबल गर्ल. मी जे काही काम करते ते कायम 100%, 1000% देऊन करते. पण यु नो, एक काहीतरी एक खणखणीत नाणं कधी कधी वाजायची वेळ असते. ते वाजलं आणि मग पीपल स्टार्टेड नोटिसिंग. तर काही चेंज नाही, मी आहे तशीच आहे. मला असं वाटतं की ड्रास्टिक चेंज हा पर्स्पेक्टिव्ह मध्ये आहे लोकांच्या, तिच्यामध्ये नाही. ती तशीच आहे जशी मी पहिल्यांदा जेव्हा तिला भेटलो होतो. आणि आता हा किस्सा आहे वाटतं, ती एवढी हसली आहे म्हणजे किस्सा आहे. पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा भेटला, फर्स्ट मीटिंग. आम्ही एका इंटरव्ह्यूला चाललो होतो, माझा, सई तामणकर यांचा आणि मुक्ता बर्वे यांचा एकत्रित इंटरव्ह्यू होणार होता पुण्यामध्ये. माझी पहिली मालिका आली होती, हिचा पहिला सिनेमा आला होता, आणि मुक्ता बर्वे वॉज अँड हॅज बीन अ स्टार बॅक देन ऑल्सो. आणि हिच्या गाडीतनं त्या ठिकाणी जायचं ठरलं. मी शिवलरी म्हणून हिच्यासाठी दरवाजा उघडला
आणि उभा राहिलो दरवाजा ओपन ठेवून, कारण तिचा ड्रेस होता काहीतरी जो हिच्या नंतर बाहेर पडतो तो ड्रेस बाहेर पडला आणि खणखिणी तिनं जेव्हा दार लावलं तेव्हा माझं एक बोट त्या दरवाजात होतं आणि पहिलीच भेट असल्यामुळे मी आरडाओरडाही नाही करू शकलो. तिकडे मी म्हटलं माझं बोट तर तिला तेव्हा कळलं की एक बोट आत आहे आणि नंतर ते एवढं झालं होतं बोट. So मी इंटरव्ह्यूला असा बसलो होतो साधारणपणे. तर हा आमचा किस्सा आहे, हा पहिल्या भेटीचा किस्सा आहे. हा, सो मी जे स्टेप इन केलं ते सांगण्यामागचं कारण हे की ती तशीच आहे, पण लोकांचा आधी बघण्याचा म्हणजे पर्स्पेक्टिव्ह वेगळा होता, खूपच वेगळा होता. आणि आता लोक सिरियस झाले. एक्झॅक्टली. ती सिरियसच होती, आता प्रेक्षक सिरियस झाले. बरं, तुझे मी काही इंटरव्ह्यूज बघत होते तर त्या तुझ्या गाडीचा एक किस्सा मी पाहिला की जनरली एक गाडी घेताना एखाद्याचं बजेट असतं, तर तू तेव्हा तो एक किस्सा सांगितलेला की आपल्याला जे आवडेल ते बजेट, तर ते काय आहे, म्हणजे काय थॉट काय असतो? थॉट हाच आहे, आयुष्यात पण आहे की आपण स्वतःसाठी पण जगलं पाहिजे ना, आपण स्वतःचे लाड पण केले पाहिजेत. तर मला एखादी जेव्हा गोष्ट आवडते तेव्हा मग मी ती घेतेच, म्हणजे मग मी मागे पुढे नाही बघत, किंवा हा माझा स्वभाव आहे. म्हणजे जगायचं तर क्वालिटी, म्हणजे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, असं आहे. बरं, शेवटाकडे जातोय आपण. खाण्याचा विषय काढला तू की हा जेवण कसं बनवतो मला माहित नाही, पण एकमेकांना काही खायला बनवून दिलंय? हो, 1000 वेळा. काय छान बनवता? सगळं. तू सांग. कोशिंबिरी, आमचीज, इटालियन. बरं, सई तामणकर ही सुगरण आहे बरं का, हे लक्षात घ्या. कारण ती चांगला स्वयंपाक करते. आणि आय एम सो शुअर, जसं मी पर्स्पेक्टिव्ह बाबतीत म्हणलं तसं हाही पर्स्पेक्टिव्ह आहे की हिला कुठे जेवण बनवता येत असेल. नाही, उत्तम व्यवस्थित पोळी भाजी भात आमटीवालं, पोळ्या नाही आहेत बहुतेक. हा, लॉकडाऊन मध्ये पोळ्या. लॉकडाऊनचा मग आत्ता गेलो होतो ते रील बनवायला, आम्ही गेलो होतो घरी, तेव्हा काय काप कुठले केले होते? दुधीचे काप केले होते आमच्यासाठी. असं एक सिरियस बिझनेस आहे, फारच बरे. आणि मला येतोच स्वयंपाक, मला आवडतोच. सो कधी गेलो तर, आणि मला कमी करावा लागतो कारण मालवणी बायको आहे माझी, सो ती आली की एक तू कर बाई, कारण ती बेटर करते, तर मग काय करू. म्हणजे सईच्या डोळ्यात बघते ना की तू काहीही बोलास की तिचं असं की बघ माझ्याकडे खूप काही आहे, ह्या सगळ्यावर बोलण्यासारखं. हो, पण कारण ती स्वतःहून हे सांगत नाही, सो कोणाला तरी स्टेप इन व्हावं लागतं यासाठी. बरं, सईबद्दल तिची एका वाक्यात सईला डिफाईन करायचंय, कसं करशील? बोल्ड, बिंदास, ब्युटिफुल सोडून काही. पण मी तेच सांगतोय की हा प्रश्न जे तिचे मित्र नाही आहेत त्यांना विचारला जावा, ते एका वाक्यात हे करू शकतील. आमची वाक्य म्हणजे आमची स्क्रिप्ट असेल साधारणपणे, कारण ते तरी पण काही सुचतंय खूप काही. बट मला असं वाटतंय की अरे ऐकलं मी, याच्या मनात ऐकू आलं मला, त्याला काय म्हणायचं. खूप अवघड, खूप जास्त अवघड. एका वाक्यात कॅमेऱ्यासमोर, पण एका वाक्यात मी नाही सांगू शकत. पण मला असं वाटतं दॅट सई तामणकर ही गरजेची आहे. शी इज नेसेसरी फॉर पीपल अराउंड हर, फॉर ऑडियन्सेस, फॉर एव्हरीबडी म्हटलं ना मी आता, एव्हरीबडी. बरं, 2 तारखेला चित्रपट भेटीला येतोय, जाता प्रेक्षकांना काय सांगाल? यायचंय आमचा सिनेमा बघायला 2 तारखेपासून तुमच्या जवळच्या आणि लांबच्या चित्रपटगृहात. आमच्या ट्रेलरला, टीझरला खूप चांगले व्ह्यूज आलेत, सगळे ऑर्गॅनिक आहेत. त्याच्यावरून असं वाटतंय की तुम्हाला खरंच आवडतंय जे काही तुम्ही बघताय, तर या मग 2 तारखेपासून. तू काय सांगशील? तेवढंच सांगेन की गेले 3 महिने फार प्रेम मिळालंय तुमच्याकडनं, आणि खूप ट्रेमेंडस असं प्रेम मी आयुष्यात कधी पाहिलं नाही. हा सिनेमा त्या प्रेमास पात्र आहे हे मी सांगतो. आम्हाला मनापासून माहिती आहे, आम्ही चांगला सिनेमा बनवलाय, खूप सुंदर सिनेमा आहे. तुम्हाला सुद्धा तितकाच सुंदर वाटावे एवढीच इच्छा आहे. जवळच्या लांबच्या जिथे कुठे हा सिनेमा असेल तिथे जा आणि फॅमिलीसोबत जा, एन्जॉय करा. तुमचा दिवस अप्रतिम जाणार आहे. दॅट्स इट. थँक्यू सो मच. तर 2 तारखेला हा चित्रपट भेटीला येतोय.
तर नक्की पहा आणि जसं या दोघांनी सांगितलं आमच्या जवळच्या जिथे कुठे चित्रपटगृहात जाऊन पाहता येईल पहा आणि आमच्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. भेटूयात पुन्हा एकदा. धन्यवाद.